हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण एक छानसं पॅटर्न घेणार आहोत. कटोरी अस्तरचं कटोरीचं ब्लाऊज विचारलं होतं मला मैत्रिणींनी. बऱ्याच मुलींचे बऱ्याच लेडीजचे मला मेसेज आले, पण माझं घराचं थोडंसं काम चालू होतं, त्याच्यामुळे मला खरंच व्हिडिओ टाकायला जमलं नाही. त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. आणि आता आपण रेग्युलर पुढचे व्हिडिओ चालू करत आहोत. आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे की 1.5 इंच आपण जे कटोरी ब्लाऊजसाठी माप सोडतो ते 1.5 इंचाची जी स्केल आहे ते माप सोडून घ्यायचं आहे. परत दाखवते तुम्हाला हवं तर. आता या ठिकाणी बघा, ही आपली जी पट्टी आहे ही 1.5 इंचाची आहे. जर पट्टी नसेल एवढ्या मापाची तर तुम्ही टेपवर पण माप घेऊ शकता. हे 1.5 इंचाचं आपण एक पहिले लाइनिंग करून घ्यायचं आहे, मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर खालून आपल्याला 2.25 इंच एवढं अंतर सोडून, इथे बघू शकता टेपवर 2.25 इंच एवढं अंतरावर मार्किंग करून तिथं पुन्हा आपल्याला एक रेष मारून घ्यायची आहे. ही 1.5 इंच जी आहे आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी लागते, म्हणून आपण डायरेक्ट कटोरी जी वाढवतो ती आपण डायरेक्ट पेपरवर वाढवणार आहोत. आता इथे बघा, हे 32चं माप आहे, 32 छातीचं. तर त्याचा चौथा भाग म्हणजे 8 होतो आणि अधिक 1.5 इंच मार्जिंगसाठी, म्हणजे 9.5 इंचावर पहिले आपण एक मार्किंग करून घेतलेली आहे. आता जिथे आपण मार्किंग केली आहे तिथे पुन्हा दोघी साईडनं आपल्याला लाईन मारायची आहे. तिरपी व्हायला नको म्हणून आपण 2.25 इंच इकडून 2.25 इकडं तिकडून पॉईंट करून घ्यायचा दोघी साईडला आणि ही सरळ रेष पहिले मारून घ्यायची. आपण ज्यावेळी माप घेतो त्यावेळी 1.5 इंचाची सुरुवातीची जी आपण स्केल ठेवून माप घेतलेलं आहे ते मोजण्यात घ्यायचं नाही, पण छातीचं माप घेताना, छातीचा चौथा भाग घेताना आपण पूर्ण मोजून घेतो आहे 1.5 इंच सोडून. त्यानंतर आपण हा स्क्वेअर पूर्ण करून घेणार आहोत. आता जर तयार ब्लाऊजची उंची किती आहे हे मोजून घ्या, किंवा तुम्हाला आवडीनुसार किती हवं हे बघून घ्या. आता माझ्याकडे जे ब्लाऊज आहे त्याचं तयार ब्लाऊजची उंची 13 इंच आहे. आपण काय करायचं आहे, 13 अधिक 1 जे वाढवणार आहे ते आपण मार्जिंगसाठी वाढवतो, शिलाईसाठी वाढवतो. 13 अधिक 1 14 इंचावर मार्किंग करून ही लाईन किंवा ही रेष पूर्ण ओढून घ्यायची आहे, पूर्ण स्क्वेअर पूर्ण करायचा आहे. हा आपला बेसिक साचा आहे, बेसिक डायग्राम, जो आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला पुढे आकार द्यायचे त्याला. या ठिकाणी आपला स्क्वेअर पूर्ण झाला आहे. हा स्क्वेअर पूर्ण झाल्यानंतर म्हणजे जे बेसिक गोष्टी आहे ना, जसं 28 पासून जर माप घेतलं तर 28 पासून 34 पर्यंत 36 पर्यंत आपल्याला शोल्डर तेवढंच ठेवायचं आहे, 2.5 इंचावर आपण शोल्डर घेतो. आता या ठिकाणी तुम्ही बघा, इथे 2.5 इंचावर एक पॉईंट करायचा शोल्डरचा, दिसतंय. आणि त्यानंतर 5.5 इंच, आता हे 32चं आहे तर तिथे आपण 5.5 घेणार आहोत, 34ला 5.5 घेणार आहोत, 36ला आपण 5.5च घेणार आहोत. तो मुंढ्याला आकार देण्यासाठीचा आहे. इथे मी 5.5 हा पुढचा गळा घेतला आहे. तुम्ही आवडीनुसार अर्धा इंच कमी जास्त, म्हणजे 6 तरी जनरली ठेवायचा, जास्त खोल असला तर ते पण चांगलं दिसत नाही. आता या ठिकाणी 32ला पण मी 5.5 मुंढ्यावर पॉईंट दिलेला आहे आणि पुढचा गळाही आपण 5.5 वर घेतलेला आहे. आता इथे पण आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. मी तुम्हाला मार्कर पेननी दाखवते. मार्कर पेन वापरला जर चूक झाली तर ते तुम्हाला पुन्हा करेक्शन केल्यावर समजणार नाही, म्हणून मी आधी पेन्सिलने ड्रॉ केलं. आता मार्किंग दिसली पाहिजे डार्कमध्ये. तर आता बऱ्याच लेडीजला त्रास पण झाला की मी न्यूजपेपर घेतलेला आहे पॅटर्न तयार करायला, त्याच्यानंतर पेन्सिलचं त्यांना दिसत नव्हतं, मग थोडासा चेंज केलेला आहे. आता या ठिकाणी बघा, ही आपली 1.5 इंच जी आपण कटोरी वाढवणार आहे, ही पण आपण डार्क करून घेऊया. हा बेसिक मोजून घेतलेला, म्हणजे जसं मापावर आपण टेपनी किंवा कसं मोजून घेतलं आहे त्यानुसार हा डायग्राम झाला. आता पुढे आकार देण्यासाठी कसं देणार ते दाखवते. इथे आपण कटोरी वाढवणार आहे, खाली आपण इथे पण कटोरी वाढवणार आहे. पेपरवरच वाढवायची, वेगळं पॅटर्न काढायची गरज नाही. इथे तुम्ही बघू शकता हे 2.25 इंच आहे आणि हे टेपवर बघू शकता हे 1.5 इंच आहे.
जर समजलं नाही तर मेसेज करा मला. आता अडीच इंचावर आपण जो वरती शोल्डर घेतलेलं होतं ती एक सरळ रेष ओढून घ्यायची. त्यानंतर 5.5चा जो आपण मुंढा घेतलेला आहे तिथे पण एक रेष ओढून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता. आता जर तुमच्याकडे ते कर्व असतील तर त्याने तुम्ही आकार देऊ शकता. टेलरिंग मटेरियल जिथं मिळतं तिथे तुम्ही ते घेऊन येऊ शकता. आता इथे जे आहे आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंच म्हणजे अर्धा आणि वर पाव, 1ला पाव कमी असा 1.5 इंचावर टिक करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी पण आपल्याला 1 पाऊण आणि पुढचा पुन्हा पाऊण म्हणजे 1.5 आणि 1.5 असा मार्किंग करून घ्यायची. आता हे मी हाताने करते, मला सवय झाली आहे, पण तुम्हाला वाटलं आकार चुकतोय किंवा काय तर तुम्ही ते कर्व आणू शकता प्लास्टिकचा. मिळतो तो 10, 15, 20 रुपयापर्यंत मिळून जाईल. टेलरिंगचे मटेरियल जिथं मिळते तिथे बघा. आता या ठिकाणी आपण मुंढ्याला आकार देऊन घेतलेला आहे. तुम्हाला मार्कर पेननी पण दाखवते म्हणजे तुम्हाला थोडं डार्क दिसेल. आता हे पॅटर्न, हे ब्लाऊज जे शिवलं ते इतकं परफेक्ट बसलं आहे की एकही टीप एक्स्ट्रा मारायची गरज नाही. हे फक्त माझ्याकडे ब्लाऊज पीस आलेला होता, बाकी काहीच नाही. मापसुद्धा मी अंगावर घेतलेलं नाही आहे, फक्त फोनवर विचारलं त्यानुसार मी त्याच्यावर पॅटर्न तयार केला आहे. आणि ते एकदम परफेक्ट बसलं आहे. हे बघा, हा पुढचा आणि मागचा आपण मुंढ्याला आकार देऊन घेतलेला आहे. हा पुढचा गळा आहे. हा गळा आपण 5.5चा घेतला आहे. तुम्हाला 6चा घ्यायचा किंवा 5चा घ्यायचा, कमी जास्त करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला कटोरी वाढवायची आहे. जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर इथे सुद्धा आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. बरेच असा उतरता घेतात पॉईंट. तुम्हाला दाखवते मी तो पॉईंट कसा टाकणार आहे आपण. 3.5 इंच जर कटोरी ब्लाऊज असेल तर आपल्याला मुंढ्याच्या साईडनी म्हणजे पेपरच्या उघड्या बाजूकडनं आपल्याला 3.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर उरलेला जो पेपर आहे त्याच्यावर मोजून त्याच्या निम्म्यावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे. त्यानंतर 1.25 इंच खाली एक आणि पुढे 2 रेषा दिसतात तिथे एक पॉईंट द्यायचा आहे. जी आपण 2.25 इंचावर लाईन मारली आहे त्या 2.25 इंचाची लाईन तिथे वरती एक पॉईंट द्यायचा आहे, फक्त 1 इंचावर. 2.25 इंचाची जी लाईन आहे तिथून 1 इंच वर. आता या ठिकाणी जे आहे 3 जिथे परफेक्ट बसेल बघा, तुम्ही टेप लावून बघायचं. जिथे 3 इंच परफेक्ट होईल तिथे एक पॉईंट द्यायचा. आणि आता हे सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. 1 2 3 आणि इथे जो आहे हा आकार देण्यासाठी पहिले पेन्सिल वापरा. तुम्ही डायरेक्ट मार्कर पेननी वगैरे असं म्हणजे तुम्हाला हात बसेपर्यंत तर पेन्सिलच लागेल. राऊंड शेप आला पाहिजे, खूप फुगलेला पण नको आहे. साधारण आता मी बघा ह्या साईडला एक 1.5 इंचावर क्रॉस, 1.5 इंचापेक्षाही कमी 2 लाईन फक्त वापरल्या आहे आणि तिथे मी एक क्रॉस लाईन टाकली. इतकं परफेक्ट बसलं आहे हे ब्लाऊज. हा एक पॉईंट आहे, लक्षात ठेवा. आपल्याला समोरच्या बाजूने उतरवायचं नाही, आपल्याला गळ्याच्या साईडने खाली उतरवायचं आहे. शोल्डर जिथे सुरुवात होते 1.5 इंचापेक्षा सुद्धा थोडंसं कमी अंतर आपण खाली उतरवलं आहे, त्याला त्याचं माप घेतलं आहे. आता हे काय करायचं आहे, आपल्याला कट करायचं आहे. पण कट करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट ही पण सांगायची आहे की आपण ही जी 1.5 इंचाची स्केलने जी माप घेतलं होतं ते फक्त आपल्याला वरच्या पॅटर्नसाठी, पेपरचे जे 2 भाग आहेत आपण फोल्ड केलेले ते वरच्या पॅटर्नसाठीच आपण मारलेलं आहे ती रेष. आता हे बाहेरून सगळं कट करून घ्यायचं. बाहेरची जी बॉर्डर लाईन आहे ती कट करून घ्यायची आधी. जर घाई होत असेल तर सांगा, म्हणजे मी तुम्हाला अजून शांततेत सांगेल. हे बघा, आपण पूर्ण बाहेरची लाईन ड्रॉ करून घेतली. आता मध्ये जी आहे 1.5 इंचाची
ती आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी वरच्या पेपरवर लागणार आहे, खाली पण तेवढा पेपर एक्स्ट्रा आहे. तर मग आपण काय करायचं की 1.5 इंच खालच्या पेपरवर लाईन मारून ती कट करून टाकायची. आता इथे बघा जी स्केल आहे माझी ती 1.5 इंचाचीच आहे. इथे मी लाईन मारून घेतलेली आहे. आपल्याला ते लागणार नाही, त्याच्यामुळे आपलं माप तर 1.5 इंचाच्या पुढचा भागातलं आहे. फक्त व्हिडिओ चालू असताना तुम्ही पॅटर्न काढायचा प्रयत्न करा. अगदी परफेक्ट जमेल तुम्हाला, काहीच चुकणार नाही. कॉन्फिडंटनी करा आणि सुरुवातीला तुम्ही साधे ब्लाऊज पीस वापरा, जेणेकरून नुकसान झालं तरी साधं, म्हणजे जास्त होणार नाही. चुकलं तरी पण शक्यतो चुकणार नाही, फक्त मन लावून बघा. आता इथे जे कटोरीचं पॅटर्न होतं आपण ते कट करून घेतोय. यामध्ये आपले 2 पार्ट तयार झालेत. ही कटोरी आहे आणि हा मुंढ्याचा भाग आहे. मी काय काय कट करते तुम्ही बघून घ्या. जी आपण पहिले बॉर्डर लाईन होती ती कट केली, नंतर एक्स्ट्रावाले जे आहेत आतली लाईन ती कट केली आणि हा पाठीकडचा भाग आहे. असे 3 आपले तयार झाले. आता या ठिकाणी बघा, आपल्याला गळा वाढवायचा असेल तर आवडीनुसार तुम्ही गळा वाढवू शकता. तुम्हाला गळा किती हवा आहे ते बघा. आता मी साधारण 9.5 इंच इतका गळा घेतलेला आहे, पाठीकडचा भाग. पाठीकडचा खोल जो गळा आहे, इथे मी 8.5 वर एक मार्किंग केली, 9 वर केली, पण साधारण मी 9 इंच इतका खोल असा घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आणि त्यानंतर जर तुम्हाला पॉईंट, आता बघा तिरपं तारपं झालं तर गळ्याचा शेप बिघडतो. आपण जसं शोल्डर 2.5 वर घेतलं होतं, इथे 2.5 वर एक पॉईंट द्यायचा आणि तो जोडून घ्यायचा आहे स्क्वेअर. फक्त शोल्डरच्या वरच्या टोकापर्यंत जाऊ नका, कारण ते कमी होऊन जाईल कट करताना. आता मी कशी ठेवली स्केल बघा, वरचं टोक सोडून दिलेलं आहे. तर इथून मी रेष मारते, त्यानंतर खाली सरळ रेष मारून घ्यायची आणि पुन्हा इथे एक आकार द्यायचा आपल्याला. तुम्ही तो 1 इंच, पाऊण इंचावर पुन्हा तो आकार देऊ शकता. जनरली आपण पाऊण इंचावर छोटं माप असल्यामुळे तेवढंच देतोय. जर जास्त तब्येत असेल, मोठं माप असेल तर 1 इंचावर दिला तरी चालतो. तुम्ही इथे आकार तुम्हाला आवडीनुसार मागच्या गळ्याचा घेऊ शकता. पंचकोनी घ्या, मटका घ्या, जसा आवडेल तसा आकार तुम्ही त्याचा चेंज करू शकता. इथे हे कट करून घेऊया. आता त्यानंतर आपल्याला पुढचं पॅटर्न तयार करायचं आहे. आपली क्रॉस पट्टी जी असते ती 3.5 इंचाची असते आणि बाही आपण आवडीनुसार घेतो. आता क्रॉस पट्टी आणि बाही हे 2 आपल्या पॅटर्न बाकी. आता या ठिकाणी आपण बाहीचं पॅटर्न काढणार आहोत. आता जे तयार ब्लाऊज आहे माझ्याकडे, जे ब्लाऊज शिवायला आलं आहे, त्याची जी आहे हाईट, ब्लाऊजची उंची पाहिजे साधारण 3-3.5 इंच. आणि त्यानंतर आपण आडव्या भागात घेतोय तिथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. म्हणजे साधारण ते ब्लाऊज जर असेल 32चं तर 8 इंचावर आपण एक पॉईंट द्यायचा. हा स्क्वेअर जोडून घ्यायचा आहे. तुम्ही बाही बघितली आहे, बाहीचा व्हिडिओ पण मी टाकला आहे. जर तुम्हाला नाही समजलं तर एकदा व्हिडिओ चेक करा, तुम्हाला त्याचं पॅटर्न समजून जाईल. आता या ठिकाणी आकार देण्यासाठी 2.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि इकडे पण 2.5 इंचावर करायची, म्हणजे ती लाईन आपल्याला सरळ मारता येईल. या ठिकाणी एक रेष मारून घ्यायची सरळ. त्यानंतर ही क्रॉस लाईन मारून घ्यायची. आता ही क्रॉस लाईन आपण आकार देण्यासाठी म्हणून मारलेली आहे. आता बघायचं त्याची किती आहे, किती इंचावर आहे. त्यानंतर टेप फोल्ड करायचा, निम्म्यावर एक पॉईंट द्यायचा आणि पुन्हा पुढच्या निम्म्यावर एक पॉईंट द्यायचा. वरच्या भागात पण आपल्याला मधून टेप ठेवून पुन्हा एक पॉईंट वरती द्यायचा आहे. हे 3 पॉईंट आपण दिलेले आहेत. मधला पॉईंट जो आहे याच्यामध्ये 1/2 इंच वर एक पॉईंट द्यायचा आणि 1/2 इंच खाली, आणि इथून आपल्याला हा आकार बाहीचा द्यायचा आहे.
हा आपली बाही तयार झालेली आहे। त्यानंतर 1 इंच आपण खालून आतमध्ये घेणार आहोत। हे फिटिंगमध्ये जाणार आहे, फक्त 1 इंच आतमध्ये घ्यायचं आहे। कटोरी ब्लाऊज आहे, अस्तरचा आहे म्हणून, नाही तर आपण साध्या ब्लाऊजला 1 इंच फोल्ड करतो आतमध्ये, अस्तरला फोल्ड करण्याची गरज पडत नाही। तुम्हाला ती बाही बघायची असेल तर ती पण सांगा साध्या ब्लाऊज पीसवर। आता ही जी बाही आहे ही बाहेरचा ड्रॉ केलेलं कट करायचं आहे। त्यानंतर खालचा पेपरचा भाग सोडून आतमधला भाग कट करायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता वरचा आणि खालचा दोघी बाजूचा जो पॅटर्न आहे तयार झाला आहे। आता आपल्याला करायची क्रॉसपट्टी। ही जी आहे ही 2.5 इंच फिक्स असते, माप कितीचंही असू द्या, 2.5 आणि 3.5 असं माप घ्यायचं आहे आपल्याला। आता ते बघा कसं घेते मी। इथे पुन्हा छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि अर्धा इंच जोडण्यासाठी एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 8.5। 8 चोक 32 प्लस अर्धा 8.5 होतं। इथे आपण हा स्क्वेअर पूर्ण करायचा। आता हे पेपर वाया जाऊ नये म्हणून मी त्याच पेपरवर, उरलेल्या पेपरवर पॅटर्न काढते सगळे। छोटं माप असल्यामुळे बसून जातं, मोठ्या मापासाठी दुसराच पेपर लागला असता आपल्याला। हा स्क्वेअर पूर्ण झाल्यानंतर 1 इंच आपल्याला वर वाढवायचं आहे। क्रॉस पट्टी आहे ती 1 इंच वर एक पॉईंट द्यायचा आणि साधारण 3-3.5 इंचापासून आपल्याला तो शेप द्यावा लागणार आहे, त्याच्यामुळे 3 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा। हे तुम्हाला अगदी सोपं करून सांगितलं की आकार वाढवायचा आहे तर कुठून वाढवायचा, म्हणजे 3 इंच 3.5 इंच वापरू शकता। आता ही जी आहे आपल्याला कट करून घ्यायची। या ठिकाणी आपली क्रॉसपट्टी ब्रापट्टी तयार झालेली आहे। हे पूर्ण पेपर पॅटर्न तुम्ही हे एकदा जर काढलं, परफेक्ट असेल मापात, ब्लाऊज परफेक्ट बसलं तर हे पॅटर्न तुम्ही लॅमिनेट करून ठेवू शकता, जेणेकरून परत परत पेपरवर माप घ्यायची गरज पडत नाही। आता इथे बघा क्रॉसपट्टी, बाही, कटोरी, मुंढ्याकडचा भाग आणि पाठीकडचा भाग असे आपले पॅटर्न तयार झालेले आहे। आता आपण हे ब्लाऊज पीसवर कट करून घेणार आहोत। आता ब्लाऊज पीसवर आधी आपण अस्तरचं माप घेतले तर अस्तरवर कसं करणार ते बघायचं आहे। आता या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की फिटिंगसाठी मागचा भाग जो आहे, पाठीकडचा भाग, तिथे अर्धा इंच आपल्याला आतमध्ये शेप द्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता अर्धा इंचावर आतमध्ये कोपरा कट करायचा नाही वरचा, थोडंसं खालूनच घ्यायचं। तुम्ही बघू शकता वरती कोपऱ्यापर्यंत मी लाईन नेलेली नाही आहे। आता हे कट करायचं। याचं कारण असं की ह्याच्याने फिटिंग एकदम परफेक्ट बसते। आपल्याला त्याच्यामध्ये पुढचा भाग थोडा सैल आणि मागचा टाईट होणार नाही, किंवा मागचा सैल पुढचा टाईट होणार नाही, त्याच्यामुळे ते अर्धा इंच क्रॉस कट द्यावा लागतो। आता इथे बघा बंद बाजू आणि मोकळी बाजू अशा पीस व्यवस्थित ठेवून घ्या। त्यानंतर पहिले पाठीकडचा भाग जो आहे तो ठेवायचा अस्तरला, तोही बंद बाजूकडनं। एकदा बघून घ्या तुम्ही मी कसं ठेवलंय। त्याच्या बाजूला मुंड्याकडचा भाग येईल, त्याच्यावरती कटोरी ठेवली आहे। जसं मॅनेज होईल तसं ठेवायचं। शक्यतो आडवे धागे वापरायचे नाही, उभे धागे वापरायचे। हे पॅटर्न ठेवून आपण आता त्याच्यावर कट करून घेणार आहोत। अस्तरचं जे माप आहे ते पॅटर्नवर परफेक्ट लाइनिंग करून घ्यायचं आहे। पॅटर्न ठेवून अस्तरवर परफेक्ट लाईन करायचं आणि ज्यावेळेस आपण जे पण साडीचं पीस असेल, जे पण फॅब्रिक आहे, त्याच्यावर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा कट करतो, कारण साडीचं पीस जे आहे ते शिवताना सटकतं वगैरे, तर हे पार्ट जोडताना आपल्याला थोडं एक्स्ट्रा पाहिजे। नंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं। तर या ठिकाणी आपण पूर्ण ड्रॉ करून घेतलेले आहेत पेपर पॅटर्न अस्तरवर।
आता हे कट करायचे. हे व्यवस्थित सगळे पॅटर्न कट झाले की आपण हेच पॅटर्न साडीच्या पीसवर ठेवणार आहोत. थोडं फास्टमध्ये घेते म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी समजले असं गृहीत धरते. फक्त कटिंग करायची जशी आपण लाईन ओढली तसं. जर डिझाईनचा गळा असेल, आपल्याला त्याला कॅनव्हास लावायचं असेल, तर हा जो भाग मी आता कट करते तो कट नाही करायचा. पूर्ण पाठीकडचा भाग पूर्ण तसंच ठेवायचा आहे. आता या ठिकाणी आपले पॅटर्न सगळं कट झालेला आहे. आणि ही क्रॉसपट्टी. ह्या ज्या पट्ट्या आहेत ह्या आपल्याला पुन्हा लागतात जोडायला, त्यात जे ठेवायच्या जपून. एक्स्ट्रा कपडा असेल तर काही अडचण नाही. हे सगळे पॅटर्न आता साडीच्या कपड्यावर मी ठेवलेलं आहे तसंच, आणि त्याच्यावर पण आपण खडूने जो चॉक आहे टेलर चॉक त्याच्याने ड्रॉ करून घेतले. इथे तुम्ही बघू शकता, मी टाकल्यानंतर मला लक्षात आलं की मी व्हिडिओ चालू केलेला नव्हता, म्हणून तुम्हाला परत दाखवते. हे असं ठेवून ड्रॉ करून घ्यायचे. साडीचा कपडा बऱ्याचदा क्रॉस असतो, त्याच्यामुळे मॅनेज करून एक एक पार्ट ठेवा. ते असं गोळाने झाला पाहिजे किंवा क्रॉसमध्ये नाही, कटिंग क्रॉसमध्ये नाही झाली पाहिजे. ओढून बघायचा कपडा सरळ ओढला जात असेल तर तो व्यवस्थित आहे, आणि जास्त ओढल्यानंतर तो जर फिरत असेल तर तो क्रॉसमध्ये असं समजून घ्यायचं. आणि आपल्याला क्रॉस नको आहे, आपल्याला क्रॉस फक्त गळ्यालाच लागतं. आता इथे आपण सगळं कटिंग करून घेतलेली आहे. आता या ठिकाणी काय करायचं, ही जी बाही आहे ही काय करायची, सरळ बाजूला आधी जोडून घ्यायची. आता ही सरळ बाजू आहे ही जोडायची, आणि मग अस्तर आपल्याला पुन्हा त्याचं फोल्ड करून घ्यायचे. जसं दाखवते तुम्हाला मी. इथे बघा, हे थोडंसं मी त्याला जॉईंट दिलं आहे कारण पट्टी कमी पडली होती मला. आता इथे सरळ बाजूने जोडून घ्यायचे. एक टीप मारायची कडेला, आणि प्रत्येक टीप ही 1/2 इंचाच्या अंतरावर मारायची, जेणेकरून धागा सुटत नाही. आता ह्याच्यावर एक दाबटीप द्यायची आहे. दाबटीप ती अस्तरावर आली पाहिजे, अशा पद्धतीने द्यायची. ही अस्तरावर दाबटीप आली. तुम्हाला हे पॅटर्न का दाखवते, कारण आपण याला हात शिलाई करणार नाही आहोत. तर या ठिकाणी बघा, दाबटीप दिल्यानंतर अस्तरावर टीप आलेली आहे. पुन्हा आपल्याला एक टीप मारावी लागेल, जसं ती बाही फुगणार नाही अशी छान बसेल परफेक्ट. आता हे पॅटर्न तुम्ही घरी काढा आणि तुम्हाला जमलं की नाही मला सांगा. तर माझा फ्रॉकचा आणि ड्रेसचा क्लास चालू झालेला आहे, त्याच्यामुळे जसा वेळ जमेल तसं मी तुम्हाला व्हिडिओ टाकून शिकवत राहील. तुम्हाला आवडतंय की नाही माझं शिकवलेलं ते पण मला सांगा. आता या ठिकाणी मी सगळे जे पार्ट आहेत अस्तरचे साडीवर जोडून घेतलेले आहेत, आणि एक्स्ट्रा कपडा जो आपण एक्स्ट्रा कट केलेलं होतं ना प्रत्येक अर्धा इंच, तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथे बघा, सगळं काही एक्स्ट्रा कपडा काढून तुम्हाला दाखवते पुढचे पार्ट कसे जोडायचे. आता या ठिकाणी जोडताना तुम्ही वरून खालच्या दिशेला किंवा खालून वरच्या दिशेला जोडलं तरी चालेल. एकावर एक व्यवस्थित ठेवून राऊंड शेपमध्ये आता ही एक टीप द्यायची. प्रत्येक याला तुम्ही डबल टीप मारली तरी चालेल अस्तरच्या याला. सुरुवातीला तुम्ही कच्चं शिवणार आहात, शिकणार आहात, तर तुम्ही सिंगल टिपा मारा. या ठिकाणी आपला हा पार्ट जोडून झालेला आहे. याच्यावर पण तुम्ही दाबटीप देऊ शकता, खूप छान दिसते ती. आता एक पार्ट मी वरून खालच्या दिशेने जोडला होता, एक खालून वरच्या दिशेने जोडतोय आपण.
ही जी आहे या ठिकाणी आपण एक दाब टीप देणार आहोत. दोघी याला द्यायची. तुम्हाला आवडत असेल तर द्या, छान दिसतं ते. फिटिंग परफेक्ट बसते. त्यानंतर आपल्याला टक्स पण द्यायचे आहे. आता तो टक्स देताना बघा कसा द्यायचा. मधला जो पॉईंट आहे क्रॉसमध्ये जो कट केला आहे तिथून थोडासा आपला वर गेला पाहिजे, जेणेकरून कटोरीचा पॉईंट सेंटरला येईल. थोडंसं अंतर मी असं वर घेतलेलं आहे, म्हणजे हे सेंटरला तो पॉईंट येतो. हे इथे दाखवते मी तुम्हाला. या पद्धतीने दोन्ही पण कटोरीवर आपण देऊन टीप मारणार आहोत. तर 1.5 इंच खाली घ्यायचं आहे आणि उंचीला जे आहे ती 2.5-3 एवढ्या मापावर घ्यायचं आहे. मार्किंग करून घ्या 1.5 इंच आणि साधारण 3 इंचावर. असं 2.5 घेतलं आणि उभं मोजलं तर ते 3 येतं, कारण आपला क्रॉस असतो ना खाली पॉईंट कपडा, त्यामुळे इथे 3 दिसतंय. आता इथे लाईन खडूने चॉकने लाईन मारून घ्यायची आणि टीप मारून घ्यायची. त्यानंतर मी तुम्हाला टीप जिथं मारते तसं मी दाखवते, पण तो व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. कधी कधी कंटाळा पण येतो एवढं बघायचा, त्यामुळे मी तो मध्ये मध्ये थोडंसं टीप मारताना फक्त स्किप केलं आहे. बाकी पार्ट वगैरे कसे जोडायचे, कसं शिवायचं हे मी सगळं प्रॉपर दाखवते तुम्हाला. आता ही जी आहे क्रॉस किंवा ब्रापट्टी म्हणतात त्याला, ही बघा एकदम परफेक्ट मापात आहे. आता या आकारात आपल्याला ती जोडायची. त्यानंतर कटोरीचा जो कपडा असतो, जो आपण कटोरीला टक्स मारलेला आहे, तो मध्ये थोडा फोल्ड करून त्यामध्येच टीपमध्ये जॉईन करून घ्यायचा. आता या ठिकाणी आपला हा पार्ट जोडला गेला आहे. त्यानंतर कसं जोडायचं आहे तो दाखवते. वरचा भाग जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा राऊंडमध्ये आणि ही दुसरी टीप अशी मारायची. याने आपली शिलाई आतमध्ये जाते, बाहेरून दिसत नाही. आता आतमध्ये जो फोल्ड केला होता आपण, तो ह्याच्यातून बाहेर काढायचा. हे बघा याप्रमाणे. इथे ही शिलाई जी आहे ही आतमध्ये गेली आहे, हे व्यवस्थित दिसतं. आणि एक्स्ट्रा जे येतं ना कोपरे, ते कट करून घ्यायचे. ते असंही टीपमध्ये जातात, त्याच्यामुळे त्याची काही अडचण नाही. या पद्धतीने दोन्ही पण पार्ट तयार करून घ्यायचे. आता या ठिकाणी बघा 1.5 इंचाची मी पट्टी घेतली आहे आणि ही 3/5ची डबलचा जो कपडा होता, 3 इंच आडवी 5 इंच उभी अशी ही पट्टी घेतली आहे. ही जॉईन करून घ्यायची. हे आपल्याला जे बटन हुक आहे आपण जे करतो त्याच्यासाठी जोडायचं आहे पुढे. पहिले आता मी कसं जोडते ते बघून घ्या. याच्यावर मी पहिले फक्त अस्तर घेतलं आहे. 2 पट्ट्या आहेत त्या सेम, त्या जोडून घेतल्या. जसं आपला एक्स्ट्रा कपडा उरतो ना त्यातच मॅनेज करायचं असतं, म्हणून ही त्याच्यातून काढलेली पट्टी. आता हा जो आहे साडीचा कपडा, याच्यावर आपण ती ठेवून घेणार आहोत. आणि हा कपडा पण आपल्याला याला जोडून घ्यायचा आहे. याच्यावर टीप मारून घ्यायची चारी बाजूला. आता हे एक्स्ट्रा जे आहे फॅब्रिक ते कट करून घ्यायचं. आता जोडताना कसं जोडायचं, उजव्या साईडला आपल्याला ही जी 3/5ची जी पट्टी आहे, आपण आता साडीचा कपडा लावलेला, ही आपल्याला उजव्या साईडला जोडायची.
तर उजव्या साईडला जोडताना दोरा अटकला होता म्हणून मी कपडा फिरवून घेतला आहे. आता इथे बघा, उजव्या साईडला जोडताना आपण खालच्या दिशेने ती पट्टी जोडलेली आहे. याच्यावर एक दाबटीप द्यायची. साधारण पाव इंच किंवा अर्धा इंच खालून फोल्ड करून आपण ती सुरुवात केली जोडायला. आता ही दाबटीप देते त्याच्यावर. खाली तुम्ही बघू शकता ही इंच आपण मध्ये फोल्ड केलं होतं जिथे माझे बोटं दिसत आहेत. ओके. आता त्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल ती खूप जास्त मोठी झाली आहे, शक्यतो तेवढीच लागते, पण तुम्हाला वाटलं की बारीक पट्टी घ्यायची तर तुम्ही त्याची साईज कमी करू शकता. मी 3ची घेतली आहे, तुम्ही 2.5ची घ्या. 3ची जी आहे ती प्रॉपर बसते. टीप मारल्यानंतर पण त्याची फिनिशिंग चांगली येते. इथं बघा, या ठिकाणी मी ती आता जोडून घेणार आहे. ही बघा, ही एवढी मोठी दिसेल. तुम्हाला तेवढी हवी असेल तर तेवढी ठेवू शकता. तर मी हिच्यावर डबल फोल्ड करून तिच्यावर ही अशी टीप मारून घेणार आहे. आणि काम असं छान मन लावून फिनिशिंगनी जर केलं ना तर छानच जमेल. शक्यतो अडचण काही येणार नाही. आता ब्लाऊजवर माप घेऊन आपल्याला शिवायचं आहे. तुम्हाला तसं शिकायचं असेल ते पण सांगा. आपण हे डायरेक्ट माप, आता हे जवळचं होतं, मी फोनवर विचारलं त्याप्रमाणे मी त्याचं पॅटर्न काढले. ब्लाऊजवर पण माप कसं काढायचं आणि अंगावर पण माप कसं घ्यायचं हे पण दाखवणार आहे. आता एक पट्टी आपण खालून वर जोडली होती. आता ही जी आहे ही बघा, ही वरून खालच्या दिशेला म्हणजे आतमध्ये, बाहेरून आतमध्ये आणि एक आतून बाहेर अशी जोडली आहे. जी डाव्या बाजूची आहे ही बाहेरून आतमध्ये जोडणार आहे. याच्यामध्ये पण खाली पाव इंच फोल्ड केला आहे. त्यानंतर ही टीप घेतली आहे. याच्यावर पण दाबटीप द्यायची. ही दाबटीप दिल्यानंतर आता हे बघा, हे पूर्ण आपल्याला फोल्ड करायचे. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्या. आता मी इथे काय करते, ही पूर्ण, हे बघा, पूर्ण फोल्ड केलेली आहे. तुम्हाला हुक आणि आय सोप्या पद्धतीने लावता येता की नाही ते पण मला कमेंट करून सांगा. शिकायचं असेल तर ते पण त्याचा स्पेशली एक व्हिडिओ मी बनवेल, त्याच्यामध्ये दाखवते तुम्हाला की अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं. असे बरेच व्हिडिओ आहेत जे तुम्हाला बघून समजू शकतं. आता ही आतल्या बाजूने आपण जी टीप मारली आहे, तुम्ही हवं तर तिथे डबल टीप घेऊ शकता. एक्स्ट्रा कपडा काढल्यानंतर थोडा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला. आता या ठिकाणी बघा, आपले पुढचा जो पार्ट आहे, पुढचा भाग पूर्ण तयार झालेला आहे. हे एक डाव्या बाजूचा एक उजव्या बाजूचा. आता इथे तुम्हाला गळ्याला जर खाली वर वाटलं आहे कपडा तर तो शेप देण्यासाठी दोघं सोबत ठेवून आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण घेणार आहोत पाठीकडचा जो आपण पॅटर्न तयार केला होता त्याला शोल्डर जोडून घ्यायचे फोल्ड करून आणि त्यानंतर पुन्हा एक फोल्ड करायचा, म्हणजे शोल्डरचा जो मध्य येतो त्याच्यावर आपल्याला टक्स टाकायचे मागे. आता फोन हातामध्ये माझ्या, त्याच्यामुळे आता इथे बघा मी फोल्ड करून या ठिकाणी थोडं दाबून बघा, इथे थोडीशी लाईन पडलेली आहे. इथे खडूनी थोडंसं डार्क करून घ्यायचं आहे आणि साधारण 4-4.5 इंचचा आपल्याला तिथे टक्स द्यायचा आहे. मी 4.5 इंचावर मार्किंग करते. अगदी थोडासा मायनर लहान मोठा झाला तरी त्याला काहीच अडचण नाही. आता एक ड्रॉ केला ना की फोल्ड करायचा कपडा, थोडं टॅप करायचं
म्हणजे त्याचे जे आहे मार्किंग खाली उमटून जाते. त्यानंतर खडूने थोडं डार्क करून घ्यायचं आणि 1/2 इंच घेऊन त्याच्यावर आपल्याला टक्स टाकायचे. टक्सला पण तुम्ही डबल टिप घेऊ शकता. आता ही 1.5 इंचाची मी पट्टी घेतली होती, तिला एक साईडनं टिप मारून घेतलेली आहे. जर तुम्हाला वाटलं की पट्टी नाही लावायची तर तुम्ही तिथे तसं आहे ॲज इट इज आपण फिरवून घेतला होता कपडा, त्याच्यामुळे ते चालेल. पण पट्टी लावली तर ती छान दिसते फिनिशिंग ब्लाऊजची. 1.5 इंचाची पट्टी 1/2 इंचावर टिप मारायची. खाली पण 1/2 इंच आहे आणि वरती जी फोल्ड केली पट्टी ती पण 1/2 इंच. आता ही पट्टी लावताना बाहेरच्या बाजूने लावायची. इथे तुम्ही बघू शकता आपण ही पट्टी लावली आणि याच्यावर आपल्याला दाबटीप घ्यायची. काही ठिकाणी दाबटीप देणं गरजेचं असतं जेणेकरून फिनिशिंग चांगली दिसावी. तर इथे तुम्ही बघू शकता ही दाबटीप घेतली होती आपण, छान दिसते. आता हे पूर्ण फोल्ड करून पट्टी पूर्ण आतमध्ये कवर करायची आणि त्यानंतर मध्ये एक जाड टीप मारायची. साधारण 5-6 नंबरची टीप मारायची जेणेकरून आपण नंतर तो दोरा ओढून घेऊ शकतो हात शिलाई झाल्यावर. ही बघा जाड टीप मारली मी इथे. आता शोल्डर जोडायचे. तर ब्लाऊजचं सगळं पॅटर्न सरळ ठेवून आधी शोल्डर जोडून घ्यायचे. अगदी 1/2 इंचावर टीप मारून शोल्डर जोडायचे दोघी सरळ बाजूने. अगदी कडेला मारा. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण उलटी टीप पण घेणार आहे ना, तर हे जी टीप आहे ह्याचा कपडा आतमध्ये दाबला जातो आणि दोरा निघत नाही. तुमच्याकडे ओव्हरलॉक वगैरे करून देणारं कोणी असेल तर ते करून घ्यायचं अस्तरच्या ब्लाऊजला. ओव्हरलॉक केल्यामुळे दोरे मोकळे होत नाही, कपडा वेगळा होत नाही अस्तरपासून. हे बघा आता आपण इथे काय केलं आहे की दोघी कपडे व्यवस्थित एकमेकाला जोडून शोल्डर जोडून घेतलेले आहेत. आता शोल्डर असं धरायचं आहे आणि आतल्या बाजूने आपल्याला पुन्हा टीप मारायची आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे दोरे वगैरे काहीच दिसत नाही, ती टीप आतमध्ये गेली. आता 1/2 इंचापेक्षा थोडीशी एक्स्ट्रा घेऊन तुम्ही तिथे टीप मारा. हे बघा इथे काहीच दिसत नाही, आतमधला पण दोरा मध्येच फोल्ड झालेला आहे. अस्तरच्या ब्लाऊजला शक्यतो दोरे वेगवेगळे निघतात, ते निघणार नाही याची काळजी घ्यायची. आता ह्या आपल्या बाह्या आहेत. बाही जोडण्यासाठी खोल भागाला लावायचा. आता कसा पॅटर्न, बाहीचं पॅटर्न बघा, हा खोल भाग आहे आणि तो ब्लाऊजच्या खोल भागाला जोडायचा आहे. ते जोडताना आधी काय करायचं, बाही फोल्ड करायची, तिला मध्यावर एक बारीक कट मारायचा आणि तो कट जो आहे तो शोल्डरवर ठेवून अर्धी टीप आधी मारून घ्यायची एक साईडची आणि मग राहिलेली अर्धी मारायची. त्याने काय होतं, कपडा जर एक्स्ट्रा असेल तर तो नंतर कट करता येतो आणि पुन्हा सरळ ब्लाऊज ठेवून आता हे आपल्याला कडेला एक टीप मारून घ्यायची. इथे बघा तुम्ही बाह्या जोडल्यानंतर आपण एक टिप्स मारून घेतलेली आहे फिटिंगसाठीची. फिटिंगची नाही ॲक्च्युली ती, आपण फक्त जोडलेलं आहे. आता जसं आपण शोल्डर जोडलं होतं आधी सरळ ठेवून त्यानंतर आतमध्ये फोल्ड करून पुन्हा प्रॉपर टीप मारली. पूर्ण फिटिंग एकाच टायमाला करायची नाही, फिटिंग नंतर करा. फिटिंगचं माप पण मी तुम्हाला सांगते. आता ही जी आहे 1.5 इंचाची पट्टी कट केली आहे, पण ही क्रॉस कट केली कारण ही ओढल्यानंतर हे बघा अशी ताणल्या जाते. अशी ताणल्या गेली पाहिजे. ही आपल्याला गळ्याला लावायची. गळ्याला आपला आकार गोल असतो, सरळ कपडा घेतला तर तो व्यवस्थित फोल्ड होत नाही. आता इथे बघा 1/2 इंचाची आहे, मी थोडासा अर्धा इंच फोल्ड करून ती जोडायला सुरुवात केली. आता ही टीप मी आतून मारते, पट्टी बाहेरून घेतलेली आहे आणि ही टीप आतून मारते. पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि हळूहळू आपल्याला गळपट्टी जी आहे ती लावायची. इथे तुम्ही बघू शकता ही जोडून झाली आहे. त्यानंतर काय करायचे, ही अशी फोल्ड करून बाहेरच्या बाजूने आता आपल्याला ही टीप मारायची आहे जेणेकरून पायपिंग जी आहे ती प्रॉपर जमेल. अगदी हळूहळू ज्या कपडा आणि आपण जोडलेला पायपिंगची पट्टी ह्याच्यामधून ती टीप गेली पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी सुंदर पायपिंग जमली आपली. हा जो कपडा आहे याच्यावर टीप आली पाहिजे.
आता हे बघा, आपण 32 छातीचं माप शिवलं आहे. तुम्हाला मी फिटिंग कशी करायची ते सांगते, जर आपण माप घेतलेलं नसेल तर. 32चं जे माप आहे ते काय करायचे, कमर मोजून घ्यायची. 32च्या छातीसाठी साधारण 26-27 इतकं आपल्याला कमर ठेवायची आहे. आता फिटिंग करताना बघा, मी 1.5 इंच घेतलेला आहे. 1 आणि पुढे अर्धा, याच्यावर मी खडूने मार्किंग करून घेणार आहे. 1.5 इंच कसं, एक साईड 1.5 इंच, दुसरी साईड 1.5 इंच, म्हणजे 3 इंच. हे बघा, दोघी साईडनं जर माप घेतलं 3 इंच एक बाजूने फिटिंग होणार आहे, 3 इंच एक बाजूने फिटिंग होणार. 32 मधून 6 मायनस केले आहे फिटिंगमधले. इथे पण बघा 1.5 इंचावर मार्किंग केली आहे. हा एक अंदाज असा असू द्यायचा आणि फिटिंगच्या टिपा मारून घ्यायच्या. हे आपलं प्रॉपर आणि अगदी फिटिंगमध्ये परफेक्ट ब्लाऊज तयार झाले. थोडी मार्जिंग तर असतेच त्याला. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला मेसेज करून, कमेंट करून नक्की कळवा. पुढचा कोणता घ्यायचा तेही कळवा. बाय.